अध्याय दुसरा. समास पहिला. महाराष्ट्रीया माणगंगा तीराते असे पुण्य गोंदावले क्षेत्र तेथे. यजुर्वेदी विप्रगृही जन्म घेती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. जय जय श्री ज्ञानसूर्या सच्चिदानंदा गुरुराया. अवस्था भेदोनितुर्या सहज स्थिती निवासा. तुझी कृपा प्रकाशे वस्तू जात तितुकी दिसे. स्पष्टपणे उपजत असे नित्यानित्य. उदय होता गबसती डोळस क्रिया चालती. अज्ञानाची निवृत्ती होत असे तैसे सद्गुरु दीनकर. दवडी अज्ञान अंधकार भाविकासी पैल पार. ज्ञान तेजे पाववी जे अज्ञान रजनी निजेले. स्वस्वरूपी विसरले जन्म मरण स्वप्नी भ्रमले सदोदित. कोणी अहंकारे उन्मत्त होती घरघरा घोरो लागती. तस्कर हिरावोनी घेती अर्थ ज्याचे. कित्येक अंधारी फिरती सर्प विंचू दंश करती. दुःखे तळमळोनी पडती अधोभागी. लोभ मोहाचेनी नेटे स्वप्न वैभव खरे वाटे. सेवेची जाता भ्रष्टे वृत्ती जयाची. कित्येक नृप थोर थोर स्वप्नी भिक्षा दारोदार. मागोनी भरती उदर हरपले स्वहस्ते. मुमुक्षी अत्यंत बिहाले जन्म मृत्यू पिशाच्च देखिले. चातकापरी पाहो लागले वाट उदयाची. विषय परागाचे निसंगे कमलसुमणी गुंतले भुंगे. उदय होताची वेगे मुक्त होती. दक्षाची ये पोटी उद्यमाची आवडी मोठी. परी अंधाराची मिठी काही न चाले. तैसे बद्ध मुमुक्षु अंध झाले असती सखेद. जव ज्ञान सूर्य गुरुपद उदय न पावे. तमी दाटले चित्त मोहाने भ्रमोनी बरळत. तया सद्गुरु अभय देत ज्ञान ज्योती उजळोनी. कैसे नवल उदयाचे नाशिले विकार त्रिगुणाचे. तुर्यातीत अवस्थेचे ज्ञान होय. तम म्हणजे अंधकार दीप तेज रजो विकार. सत्व चांदणे निर्धार लया गेले. सर्व साक्षिणी तुर्यावस्था येतसे साधकाचे हाता. भवसिंधू तरोणी जाता सुलभ होय. अरुणोदयाचे संधी अनुतापे जै चित्तशुद्धी. तै ज्ञानोदय कृपानिधी सद्गुरुनाथ. मग वासना निमाली मना उन्मनता आली. ज्ञानदृष्टी पैसावली भूती देखे भगवंत. तैसी भक्ती घर रिघे वैराग्य रोमरंध्री जागे. ज्ञानरूप होवोनी अंगे सहजानंदे निमग्न. ऐसा ज्ञान सूर्य गुरुवर्य मुमुक्षु चातका आधार. निज सखा हाची निर्धार इतर सर्व मायिक. रविहून तेजाळ परी उष्ण ना शीतल. विकार रहित निर्मळ सहज समाधी. उदयास्त पावे भास्कर सद्गुरु नित्य निरंतर. आधी मध्यांत विकार नाही तेथे. उदय होता गबसती सत्यासत्य क्रिया चालती. होता सद्गुरु प्राप्ती विमल मार्गी पवाडे. उदय पावले सद्गुरु लीलातयांची आदरू. साष्टांगे वंदन करू प्रेमळ भावे. मागा श्रोती जे पुसले गुरुलीला विशद बोले. सप्रेम वंदोनी पाऊले निरुपिजेल. येरवी सांग गुरु कथा गुरु वाचोनी दुजान वक्ता. परिभावया समाधान चित्ता आला प्रसाद अंगीकारू. अनंत कोटी ब्रह्मांड माझी पृथ्वी नवखंड. त्यातील जे भरतखंड पुण्यभूमी. जे धनधान्यादिके समृद्ध सुवर्णभूमी नामे प्रसिद्ध. जेथे मूर्तिमंत वेद नांदत असे. जे विद्येचे माहेर ज्ञानाचे असे कोठार. सत्वगुणे केले घर पुण्यक्षेत्र म्हणोनी. हरिहराधिक मूर्ती नित्य नूतन अवतार घेती. दुष्टा छेदोन सुखी करती सर्वजन. कृषीवल नांगरी शेत हरळी कुंदा काढित. उत्तम पिके होय युक्त भूमिका जेवी. तैसे हरिहराधिक भले वेळोवेळा काढती किढाळे. श्रेष्ठ पुरुष सत्वागळे प्राप्त होती. भगीरथे गंगा आणली सदाशिवे वसती केली. पुंडलिके विटे माऊली भक्तजना आधार. कोणी सूर्याते झाकिती देवशत्रू विदारती. कोणी समुद्र प्राशिती तपोबळे. कित्येक देवाशी झुंजती त्रिलोकी सत्ता स्थापिती. कोणी धैर्याची मेरुमूर्ती होवोनी गेले. विश्ववायू
विरोधी कोणी प्रतिसृष्टी निर्मिती ज्ञानी कित्येक स्वस्वरूपा पावोनी निश्चल झाले कोणी निर्जीवा चालवी पशु मुखे वेद बोलवी स्वर्गीचे पितर जेववी प्रत्यक्ष येथे देहाच्या करी पुष्पे तुलसी देहासहित वैकुंठवासी पाषाणमुखी ग्रासासी घाली कोणी ऐसा जोका पुण्यदेश भक्तिभावे पावन विशेष नाना तीर्थाचे प्रदेश जया ठाई तयाचे दक्षिण दिग्भागी कृष्णा गोदा चालल्या वेगी पावन करीत भेटी लागी सरितपतीच्या महाराष्ट्र नामे देश दोन्ही नद्या मध्य प्रदेश मानगंगा तटाक विशेष मान नामे प्रसिद्ध ऐशिया मानदेशी गोंदावले नामग्रामासी बुद्रुक संज्ञा जयासी ते सद्गुरूंचे जन्मस्थान पूर्व दिशे पंढरपूर 6 योजने असे दूर मार्गी जो का सिद्धेश्वर म्हसवडी नांदे प्रसिद्ध दक्षिणेशी शुकस्थान दुजे करोली सिद्धजान सिंहनाद होतो गहन परमपावन क्षेत्रजे पश्चिमे वेरुळा तिरासी नागनाथ क्षेत्र परियेसी उत्तरे शिखर शिंगणापुरासी कैलासपती नांदतसे माणगंगा तिरासी ज्ञानवापी संगमासी पुण्यक्षेत्रे गोंदावलीशी भीमाशंकर स्थानसे असो ऐशिया क्षेत्रात विप्र कुटुंब नांदत घुगरदरे उपनाम विख्यात पूर्वी होते प्रसिद्ध अंगीकारली जयवृत्ती कुलकर्णी ऐसे बाहती इनाम मिळवली शेती इनामदार कोणी म्हणे देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण शाखा असे मान्य दीन वशिष्ठ गोत्र असे जान सुप्रसिद्ध ते उदरनिर्वाहापुरती लेखन वृत्ती आदरती गृहस्थाश्रमी वर्तती नीती न्याये जयाचे कुळी दैवत मुख्यत्वे असे पंढरीनाथ शुद्ध एकादशी नेमस्त वारी जयाची नित्य होत हरिभजन आवडी नाम संकीर्तन मुद्रा माळ हे भूषण असे जयाचे वंश वृक्ष विस्तारला फल पुष्प भारे शोभला लिंगोपंत नामे भला पुरुष झाला विख्यात संपत्ती जयाची आगळी उत्तरोत्तर वाढली धान्यादिके समृद्धी झाली बहुप्रकारे सुंदर गायी वासरे महिषी वृषभ जनावरे शेळ्या आणि कोकरे किती एक दासदासी कुलवाडे शेती चालली धडाडे धनधान्याचा ढीग पडे भाग्यवंत ग्रामाधिकार यथा न्याय चालवीन करी अन्याय अधिकारी वर्ग गुण गाय बहुप्रकारे संपत्ती घरी पाणी भरी आणि परमार्थी आवडी भारी दोन्ही नांदती एकसरी ऐसे स्थळ दुर्मिळ लक्ष्मीमध्ये नरधुंद होती लक्ष्मी नायका विसरती न कळे धर्माधर्म नीती विषय भोगी अतृप्त स्वेच्छाचारे वर्तती सुज्ञासी धर्मवेडा म्हणती आयुष्य जाईल विलयाप्रती ऐसे स्वप्नीन एकदा जेथे श्री आणि श्रीधर उभय कार्य चालले थोर तो भगवद अंश निर्धार सत्य सत्य जाणावा लिंगोपंत अत्यंत सात्विक गृह धर्म पाळी अशेक अतिथी सेवा निशंक अत्यादरे करतसे पंढरी कुल धर्म घरी नित्यनेम वारी करी भजन कळा कुसरी टाळविना मृदुंग प्रातःकाळी करोणी स्नान ब्रह्मकर्म देवतार्चन भगवद्गीता करी पठन अतिप्रीती नित्य हरिपाठ वाची आल्या अतिता अन्नवेची आवडी अध्यात्म श्रवणाची जया लागी रात्रो हरिभजनी सादर वाणी जयाची मधुर प्रेमे वाहे नयनी नीर नाचतसे प्रेम भरे भगवच्चरणी अढळक्ष प्रपंच उद्यमी अतिदक्ष दिनाचा घेऊनी पक्ष युक्ती प्रयुक्ती सांभाळी भार्या राधा पतिव्रता पती वाचोनी देवता न माणीची तत्वता एकनिष्ठ सेवा करी गृहिणी शोभली बाह्य कीर्ती पैसावली तया भाग्याची सावली इच्छिती जन संसार थोर चालला संतती संपत्तीने भरला रावजी नामे पुत्र झाला स्थिर बुद्धी विद्यावृत्ती व्यवहार शिकवोनी केला थोर मग विवाहाचा विचार करो लागले वर पहावया अनेक गावोगावीचे येती लोक विद्या वैभव वागणूक वर रूप पाहती कोणी वैभव वांछिती कोणी वयसीमा पाहती
कोणी शरीर संपत्ती आणि स्वरूप, कोणी म्हणती पाहिजे वर केवळ, नको सासू सासऱ्यांचा छळ, ननंदा जावांचा जोंजाळ असूच नये, म्हणती वर विद्वान असावा, कोणी म्हणे उद्यमी हवा, धारिष्टे असावा बरवा सकला ठाई, कोणी म्हणे भलते झालिया, स्थावर असावे खाया, हिस्से रशीने जावया काय येईल, कित्येक जे बिडाल बुद्धी, विक्रये खाती द्रव्यनिधी, असेल जे जे प्रारब्धी, तैसे कन्येचे होईल, न पाहती वयसीमा कुल विद्या आणि आरामा, कन्या विक्रयी अधमाधमा अधोगती होतसे, कित्येक धनाने भुलले, अधर्माचे पाये घातले, कुलवंत सात्विक भले विरळा शोधी, असो वैशी लोकस्थिती नोवऱ्या सांगून येती, लिंगोपंत विचारी चित्ती, वधू कैसी योजावी, मातुल गृहीचे आचार, संतती करते अंगीकार, जाणो निहा आधार सूक्ष्मदृष्टी न्याहाळी, कुलवंत बुद्धिवंत आचारशील दयावंत, विवेकी आणि भगवत भक्त असता भली, अधर्मे धन मिळविती, धार्मिकाचा आव घालती, धना पाहो निभुलती किती एक, अथवा धनाचे मद भारे, वागती नाना कुविचारे, म्हणून सूक्ष्म विचारे निरीक्षण करी, दैवयोगे दारिद्र्याले नीतीने पाहिजे भोगिले, कुनीती करता गेले श्रेष्ठत्व कुळाचे, पूर्वजाचे महाव्याधी क्वचित संततीसी बाधी, यास्तव जो सूक्ष्मबुद्धी शोधितसे, वाघ मारे कलढोन कर, सात्विक सज्जन इनामदार, नारायण कन्या उपवर निश्चित केली, विवाह समारंभ केला, वधूप्रवेश गृही झाला, गीता नामे पाचारिती जिला, उभय कुलोद्धारकती, लिंगोपंत वृद्ध झाले, प्रपंच करोन थकले, रावजी हाती काज दिले, नीती न्याये सांभाळी, मज आले वृद्धपण, हरिचिंतना वाचून जान, आता काज नसे अन्य उचित बापा, इति श्री सद्गुरु लीलामृते द्वितीयाध्यायांतर्गत।